तांदूळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला करून लूट करणाऱ्या आरोपीला अखेर बारामती तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे। झालं काय तर 16 जून 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6:45 वाजण्याच्या सुमारास एक 22 वर्षीय तरुण मैत्रिणीसोबत तांदूळवाडी विमानतळ रोड लगत असलेल्या एलसी कंपनी लेक परिसरातील मोकळ्या जागेत बसले होते। यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात इसामांनी तोंडाला रुमाल बांधून त्यांच्यावर हल्ला केला। यातील एका आरोपीने मोबाईल व पैसे देण्याची मागणी केली। तरुणाने विरोध केल्याने आरोपीने लोखंडी कोयत्याने त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर व मांडीवर वार करून त्याला जखमी केलं। यानंतर आरोपींनी जबरदस्तीने तरुणाकडील 2,500 रुपये रोख रक्कम व पोको कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला। तसेच मैत्रिणीच्या गळ्यातील सुमारे 50,000 रुपयांची सोन्याची चैनही काढून घेतली। एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांच्या मोटारसायकलची चावी घेत घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यानंतर आरोपी फरार होते, मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत आरोपी अजय नंदकुमार सकट राहणार तांदूळवाडी तालुका बारामती याला दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी अटक केली। अटक केलेल्या आरोपीकडून सुमारे 50,000 रुपये किमतीची 4.900 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील तसेच पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, नितीन मढवान, निलेश वाकळे आणि राजू बन्ने, शाहरुख शेख यांच्या पथकाने केली। सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व पोलीस अंमलदार राजू बन्ने करीत आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।